कशी गेली सर्वांना दिवाळी? आनंदात ना? आशा करते आनंदात आणि मजेतच गेली असणार. तर गोड खाऊन खूप कंटाळा आलेला आहे. तर आज बनवणार आहे मी माशांची भाजी आणि मासेही तळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. तर मासे अजून आणले नाही, तोपर्यंत मी एकीकडे भात केलेला आहे आणि एकीकडे आता बाजरीच्या भाकरी करून घेणार आहे. तर बाजरीची एक भाकर टाकलेली आहे मी आणि आता भाकरी करून घेते. आणि थोड्या वेळानंतर मग त्यांनी मासे आणले की मग मी मासे बनवणार आहे. आणि इकडं कसे ताजे मासे भेटतात ना, तर ते मासे खायला खूप चविष्ट लागतात. तर हे बघा मासे आणलेले आणि आता ते मी धुवायला बाहेर जाणार आहे. तर आता बाहेर आली मी आणि आता धुवून घेतलेले बघा मासे, स्वच्छ धुवून असे घरात नेणार आहे आता. आणि बघा स्वच्छ धुवून आणलेले मी आता हे मासे. आणि याच्यामध्ये आपल्याला आता मीठ मिरची लावून ठेवायची आहे. तर लाल मिरची टाकलेली मी, लाल मिरची, हळद, मीठ, हळद टाकलेली आणि लाल मसाला थोडा मी अजून जास्त टाकलेला आहे, कारण मासे तिखट झाले ना तर ते चांगले लागतात. आणि मग शेवट मी मीठ टाकले आणि आता ते चमच्याने मी एकदा हलवून घेणार आहे. आणि थोडासा वरून मी मटण मसाला पण टाकलेला आहे. आणि कांदा लसूण पण तुम्हाला वाटलं तर टाका, मी नाही टाकलेलं आहे. आणि आता चमच्याने याला एकदाशी हलवून घेणार आहे. व्यवस्थित मसाला सगळा त्याला लावून घेतलेला आहे आता. आणि हे आता ठेवून देणार आहे थोड्या वेळासाठी. वाटण मी बनवून घेतलेलं आहे आणि आता पातळ भाजी बनवायची आहे आपल्याला. मी डोके बाजूला काढून ठेवले होते माशांचे, तर डोक्यांची फक्त भाजी बनवणार आहे. तर बघा तेलामध्ये मी आता कढीपत्ता टाकलेला आहे आणि बनवलेलं वाटण टाकलं. तर बघा मी आता मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता हा थोडा चांगला परतून देणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. मटण मसाला पण मी टाकलेला आहे थोडासा. आणि ते सगळं आता एकत्र करून घेणार आहे. शेवट मीठ टाकलेले आणि हाही मसाला चांगला परतून द्यायचा आपल्याला तेल सुटेपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून मी घेतलं होतं आणि ते मसाल्याचं पाणी मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि बघा आता हा मसाला थोडा आपल्याला शिजवून द्यायचा आहे. हा मसाला चांगला शिजला की मग याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहे मी. मग आता मी पाणी टाकलं याच्यामध्ये आणि आता याला एक उकळी काढायची आपल्याला. हे चांगलं उकळलं की मग जे धुवून ठेवलेले जे डोके आहे ना, मग आपण ते याच्यात टाकणार आहोत. तर इथे बघा अशी उकळी आली का मग याच्यामध्ये धुवून ठेवलेले जे डोके ना माशाचे ते टाकायचे. मी बघा टाकलेले आता इथं. आणि हे माशांचे डोके याच्यात टाकले का मग हे 5 मिनटं आपल्याला चांगले उकळून घ्यायचे, म्हणजे शिजवून घ्यायचे. मासे शिजायला काही टाईम नाही लागत, 5 मिनटातच शिजून जातात ते. 5 मिनटासाठी हे कालवण चांगलं उकळून द्यायचं. आणि बघा आता इथं मच्छी चांगली शिजलेली दिसते आणि कालवण पण किती छान दिसते बघा, तरी बिरी आलेली दिसते. आणि आता आपण मासे तळून घेऊया. त्यासाठी मी रवा घेतला आहे आणि रव्यामध्ये लाल तिखट, मीठ टाकलेले आणि हळद टाकले. ते आता सगळं एकत्र करून घेते आणि जे मच्छीचे पीस मी ठेवलेले आहे ना ते त्याच्यामध्ये कालवून घेते. असं रवा सगळा माशांना असं लावून घ्यायचा आणि मग तो एकदम छान तळून काढायचा. आता तव्यावर मी इथं आता तेल टाकणार आहे. तरी बघा तेल टाकलेलं आहे मी आता. आणि मग आता ती रवा लावलेले पीस मी त्याच्यावर ठेवणार आहे. एकदम कडक होईपर्यंत ते मस्त तळून घ्यायचे. तरी बघा दुसऱ्या बाजूने पण असे उलटवायचे आणि कडक होईपर्यंत मस्त असे तळून द्यायचे. तेल कमी वाटलं तर परत थोडंसं तेल टाकायचं. तर मस्त कडक झालेले बघा मी आता ताटात काढून घेतलेली. आणि बाकीच्या मच्छीच्या पीसला सुद्धा मी रवा लावून घेतला आहे आणि तेही सगळे तव्यावर टाकून घेते.
आणि तेल टाकून कडक अशी मस्त तळून घेते. तर अशी बनवली जाते आमच्याकडे मच्छीची भाजी, पातळ पण भाजी आणि असे पीस पण तळले जातं. आणि अशी सुरी टाकून बघायचे आपल्याला शिजले का नाही. सुरी टाकून बघितले का लगेच कळतं. तर मी आता सुरी टाकून बघितलेली, तर सगळे शिजलेले व्यवस्थित. आणि बघा तुम्हाला परत दाखवते मी त्यावर टाकलेली इथं मासे आणि कढईमध्ये बनवलेलं आहे कालवण. तर बघा आता दिसतंय बघा मासे किती छान दिसत आहे. आणि मी आता उलटून दाखवते परत. तर छान एकदम क्रिस्पी कडक असे तळलेले आहे हे मासे. आणि इकडच्या कढईमध्ये बघा हे बनवलेलं आहे छान असं कालवण. तर आवडलं का तुम्हाला मच्छीचं कालवण आणि तळलेली मच्छी, तर कमेंटमध्ये नक्की सांगा.